नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी सर. नववी गणित भाग 1 प्रकरण 1 संच समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते. याचा प्रश्नसंग्रह 1 आपण सुरू केलेला आहे. त्यातलं एक गणित मी तुम्हाला दाखवलं होतं. तिसरं गणित मी सोडवून दिलं होतं. आज चौथा प्रश्न, पान नंबर 17. गणित काय बघा. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली, तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यापैकी 25 झाडे दोघांनी मिळून लावली, तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली? असं गणित आहे. गणित मी लिहिलेलं नाही आहे इथे, गणित पुस्तकात आहे, तुम्ही बघा ते. पान नंबर 17, प्रश्न क्रमांक 4. आता हे गणित मी इथे सोडवून दिले आहे तुम्हाला. त्यांनी जे दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरून मी काय केलं बघा. त्याच्यावरून आपण वरती डाटा लिहिला. काय? पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात पी झाडे लावली. म्हणजे पार्थने जी झाडं लावलेली आहेत ती मी पी मानली, आणि म्हणून इथे काय आलं बघा, एन पी बरोबर 70. याचं कारण काय? एन पी बरोबर 70 म्हणजे काय, तर पार्थने 70 झाडे लावली. नंतर दुसरं आहे, प्रज्ञाने वृक्ष संवर्धन सप्ताहात 90 झाडे लावली. आता प्रज्ञाने जी वृक्ष संवर्धन सप्ताहात लावलेली झाडं आहेत ती मी क्यू मानली, आणि तिने लावली 90, म्हणून एन क्यू बरोबर 90. एन म्हणजे किती झाडं लावली, तर पार्थने लावली 70 आणि प्रज्ञाने लावली 90. त्याच्यानंतर त्यापैकी 25 झाडे दोघांनी मिळून लावली. दोघांनी मिळून पार्थ आणि प्रज्ञाने मिळून 25 झाडे लावली. दोघांनी मिळून म्हणून तो छेद आला बघा, म्हणून मी खाली लिहिलं एन पी छेद क्यू बरोबर 25. पी छेद क्यू 25 याचा अर्थ असा आहे की पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून झाडं लावलेली किती आहेत? 25 आहेत. 3 गोष्टी इथे क्लिअर झाल्या. पुढचं गणित सोडवायला अगदी सोपं आहे. मी 3 गोष्टी ज्या पहिल्या आहेत त्या रिपीट करतो बघा. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात लावले 70 झाडं, तर ती झाडं आपण पी मानली, आणि म्हणून एन पी बरोबर 70 आले. नंतर प्रज्ञाने वृक्ष संवर्धन सप्ताहात 90 झाडं लावली, ती झाडं आपण क्यू मानली, आणि म्हणून त्याची संख्या लिहिली एन क्यू बरोबर 90. नंतर पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून 25 झाडं लावली. दोघांनी मिळून लावली म्हणून त्याला आपण एन पी छेद क्यू म्हटलं, 25. आता तुम्हाला सूत्र माहिती आहे, एन पी संयोग एन बरोबर, इथे हा एन नको आहे, इथे क्यू पाहिजे. पी संयोग क्यू पाहिजे. हा एन कॅन्सल करायला पाहिजे आपण. इथे एनच्या ऐवजी पाहिजे क्यू. हे लिखाण चुकलं आहे माझं. इथे क्यू पाहिजे. पी छेद क्यू बरोबर एन पी अधिक एन क्यू वजा एन पी छेद क्यू. हे सामान्य सूत्र आहे बघा. पुन्हा एन पी छेद पी संयोग क्यू बरोबर एन पी अधिक एन क्यू वजा एन पी छेद क्यू. आता बरोबर काय आलं बघा, 70 अधिक 90 वजा 25. 70 काय आलं, तर एन पी बरोबर 70 आहे, एन क्यू बरोबर 90 आहे, आणि वजा एन पी छेद क्यू बरोबर 25 आहे. या किमती इथे ठेवल्या. एन पी 70, एन क्यू 90 आणि एन पी छेद क्यू 25. 70 आणि 90 160 वजा 25. 160मधनं 25 गेला, राहिले 135. त्यांचा प्रश्न आहे, तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी किती झाडे लावली? तर पार्थ आणि प्रज्ञा यांनी एकूण 135 झाडे लावली. अशा पद्धतीने हे गणित तुमचं होईल. अतिशय सोपं उदाहरण आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न हे असाच आहे, जर एन ए बरोबर 20, एन बी बरोबर 28, तर एन ए संयोग बी बरोबर 36, तर एन ए छेद बी बरोबर किती? हे खूप सोपं गणित आहे. ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा बघा. एन ए बरोबर 20 दिलं आहे गणित, एन बी बरोबर 28 दिलं आहे, आणि एन ए संयोग बी बरोबर 36 दिलं आहे. तर ए छेद बी बरोबर काढायचं आहे. आपण सूत्र लिहिलं आपलं,
एन ए संयोग बी बरोबर एन ए अधिक एन बी वजा एन ए छेद बी. आता इथे एन ए संयोग बीची किंमत त्याने दिली 36, ती आपण इथे लिहिली एन ए संयोग बी 36. एन एची किंमत त्याने 20 दिले, एन बीची किंमत 28 दिले, तर वजा एन ए छेद बी बरोबर आपल्याला काढायचं आहे. हे 36 तसे राहिले, 20 आणि 28ची बेरीज 48 आली, वजा एन ए छेद बी वजा एन ए छेद बी. 36 हे धन 48 आहेत, ते ऋण 48. 48मधनं 36 गेले, 12 राहिले, बरोबर ऋण एन ए छेद बी. बघा 36 वजा 48, 48मधनं 36 गेले, 12 राहिले, बरोबर ऋण एन ए छेद बी. आता पुढे काय होईल बघा. आता पुढे आपले हे दोन्हीकडचं ऋणचिन्ह जाईल आणि 12 बरोबर एन ए छेद बी. बघा हा पुढे इथे दाखवतो मी तुम्हाला. इथे दोन्हीकडे ऋणचिन्ह आहे बघा, हे बघा इकडे पण आणि इकडे पण ऋणचिन्ह आहे का. इथे ऋणचिन्ह आणि इथे ऋणचिन्ह, तर हे दोन्हीकडचं ऋणचिन्ह जातं हे मी तुम्हाला सांगितले. आणि म्हणून इथे उत्तर बघा काय आलं. इथे उत्तर आलं 12 बरोबर एन ए छेद बी. हे उत्तर आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 6वं गणित आहे, ते आपल्याला नाही आहे. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर आहे. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. हे गणित नाही आहे, तेव्हा त्याला काठ मारा. आता 7वा प्रश्न, पुढील संच वेन आकृती प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा. आता पहिलं उदाहरण आहे ए बरोबर महिरपी कंसात 3 4 5 7 आणि बी बरोबर 1 4 8. हे 2 संच आहेत. तर आपण ए हा संच बघा, हा ए संच आहे. ए संचातले घटक आहेत 3 4 5 आणि 7. हे ए संचातले घटक आहेत. आणि बी संचातले घटक आहेत 1 4 आणि 8. तर एमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे. असा कोण आहे 4. म्हणून बघा ही जी पाकळी आहे ना मध्ये, ही पाकळी बघा, ही पाकळी ही वर्तुळाची पण आहे आणि बी वर्तुळाची पण आहे. आणि त्या पाकळीत कोणाला 4, तो झाला ए आणि बीचा छेदसंच. दुसरं उदाहरण आहे पीमध्ये आहेत ए बी सी ई एफ आणि क्यूमध्ये आहेत एल एम एन ई बी. आपण हे पी वर्तुळ काढलं, त्याच्यामध्ये ए बी सी ई एफ घटक लिहिले. क्यू वर्तुळ काढलं, त्याच्यामध्ये एल एम एन ई बी लिहिले. आणि हा बी आणि ई आणि हा बी आणि ई दोन्ही संचामध्ये आहे, म्हणजे ह्या पाकळीत आहे, म्हणून त्याला आपण सामायिक लिहिला. म्हणजे तो याचा अर्थ काय झाला की तो दोन्ही संचामध्ये आहे, म्हणजे तो छेदसंच झाला. अशा पद्धतीने प्रश्न 7मधली 2 उदाहरणं जी आहेत वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा, ते हे पहिलं उदाहरण आणि हे दुसरं उदाहरण. अशा पद्धतीने आपण वेन आकृतीने दाखवू शकतो. पान नंबर 18 बघा. आता याआधी तिसरा प्रश्न आहे, प्रश्न 7मधला तिसरा प्रश्न, तो नाही आहे, त्याला काठ मारा, तो नाही आहे. तुम्हाला 25% जो अभ्यासक्रम गाळलेला आहे त्यातलं ते गणित गाळलेलं आहे, ते पण नाही आहे. आता 8वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. इथे 5 संच दिलेत तुम्हाला. एक्स बरोबर सर्व चौकोनांचा संच, एस बरोबर सर्व चौरसांचा संच, व्ही बरोबर सर्व आयतांचा संच, वाय बरोबर सर्व समभुज चौकोनांचा संच आणि टी बरोबर सर्व समांतरभुज चौकोनांचा संच. असे 5 संच दिलेले आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात मोठा संच कोणता, तर सगळ्यात मोठा संच असतो ना, तो कशाचाही उपसंच येत नाही, तो स्वतःचाच उपसंच होईल. त्यामुळे येथे सर्वात मोठा संच आहे एक्स, म्हणजे सर्व चौकोनांचा संच. आता त्याचे हे उपसंच होतील. मग एस जो आहे सर्व चौरसांचा संच, तो एक्सचा म्हणजे सर्व चौकोनांच्या संचाचा उपसंच होईल. एस इथे लिहिले बघा, एस उपसंच एक्स, म्हणजे सर्व चौरसांचा संच आहे
तो सर्व चौकोनाच्या संचांचा उपसंच होतो. बाकी कशाचाही तो उपसंच होणार नाही. कुठला? सर्व चौरसांचा संच आहे तो. आता व्ही बरोबर सर्व आयतांचा संच. हा आयतांचा संच कसला उपसंच होऊ शकतो? तर तो सर्व चौकोनांचा पण होऊ शकतो आणि सर्व चौरसांचा. म्हणून तो बघा आला व्ही उपसंच एस. एस म्हणजे चौरसांचा आणि व्ही उपसंच एक्स. एक्स म्हणजे चौकोनांचा. कारण आयत हा चौकोन पण असू शकतो आणि आयत हा चौरस असू शकतो. आणि म्हणून सर्व आयतांचा संच हा सर्व चौकोनाचा संच आणि सर्व चौरसांचा संच याचा उपसंच आहे. त्याच्यानंतर वाय बरोबर सर्व समभुज चौकोनांचा संच. आता सर्व समभुज चौकोनांचा संच हा वाय जो आहे तो एक्सचा म्हणजे सर्व चौरसांच्या संचाचा उपसंच असेल आणि सर्व चौकोनाच्या संचांचा उपसंच असेल. वाय उपसंच एक्स याचा अर्थ सर्व समभुज चौकोनाचा संच हा सर्व चौकोनाच्या संचांचा उपसंच आहे. वाय उपसंच एस याचा अर्थ सर्व समभुज चौकोनांचा संच हा सर्व चौरसांच्या संचाचा उपसंच आहे. कारण समभुज चौकोन हा चौरस पण असू शकतो आणि चौकोनही असू शकतो, असं त्याच्या मागचं खरं कारण आहे. आणि शेवटचं विधान आहे टी बरोबर सर्व समांतरभुज चौकोनांचा संच. तर हा बघा, हा टी हा एसचा उपसंच आहे, टी हा एक्सचा उपसंच आहे, टी व्हीचा आहे आणि टी वायचा उपसंच आहे. म्हणजे समांतरभुज चौकोन हा चौकोनही असू शकतो, चौरसही असू शकतो, आयतही असू शकतो आणि समभुज चौकोनही असू शकतो, असा या विधानाचा अर्थ आहे. आणि म्हणून टी हा चौरसाच्या संचांचा संच, चौकोनाच्या संचांचा संच, सर्व आयतांचा संच आणि सर्व समभुज चौकोनांचा संच या 4 संचांचा टी हा उपसंच आहे. या विधानाचा अर्थ असा होतो मित्रांनो की समांतरभुज चौकोन हा चौकोन असू शकतो, समांतरभुज चौकोन हा चौरस असू शकतो, समांतरभुज चौकोन हा आयत असू शकतो, समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असू शकतो, असा या विधानाचा अर्थ आहे. आणि 9वा आणि 10वा प्रश्न आहे या पान नंबर 18वरचा, तोही गाळलेला आहे. 11वा प्रश्न आहे तो मी मुद्दाम तुम्हाला सोडवून दिला नाही. एक गणित तेवढं तुम्ही ते सोडवा. सोपं आहे गणित. जर एन ए बरोबर 7, एन बी बरोबर 13 आणि एन ए छेद बी बरोबर 4 तर एन ए संयोग बी बरोबर किती? फालतू गणित आहे, फालतू माझ्या भाषेत. ते तुम्ही सोडवा. तर मित्रांनो, इथे आपलं पहिलं प्रकरण आज पूर्ण झालेलं आहे. उद्यापासून मी दुसरं प्रकरण घेणार आहे आणि आज मी आणखीन एक रूपरेषा तुम्हाला देणार आहे. आपल्यासाठी घटक चाचणीचं तुम्हाला वेळापत्रक मिळालेलं असेल. घटक चाचणी आहे 9वीसाठी 10 मार्काची आहे. त्याची रूपरेषा मी आपल्या ग्रुपवरती टाकेन, ती बघा, तुम्ही अभ्यास करा आणि 10पैकी 10 मार्क सगळ्यांना मिळाले पाहिजेत असा अभ्यास करा. आणि काही तुम्हाला गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो मी तुम्हाला 1 मिनिटात आणि मी थांबणार आहे. की गेल्या वर्षी काही मुलांनी घरनं परीक्षा द्यायची होती म्हणून काही लक्ष दिलं नाही, त्या विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळाले आणि तेच मार्क 10वीला आम्ही हे केले, त्यामधले 50%. त्यामुळे घरनं परीक्षा देऊनसुद्धा काही मुलांना 64नी 65नी 55नी 60% मार्क मिळालेले आहेत. एवढं बेफिकीर आपण वागावं असं मला वाटत नाही. तर तुम्हाला रूपरेषा मिळेल. सिलॅबस म्हणजे अभ्यासक्रम काय आहे घटक चाचणीसाठी, तर प्रकरण नंबर 1 आपलं शिकवून झालेलं आहे. ते प्रकरण नंबर 1. त्याच्यावरती कशा पद्धतीचं गणित, कुठल्या प्रकारची गणितं येतील ते रूपरेषा मी पाठवणार आहे ग्रुपवरती. ती तुम्ही बघायची आणि अभ्यास करायचा. नंतर सूचना दिलेल्या आहेत ग्रुपवरती. उत्तरपत्रिका कशा पद्धतीत असावी, नाव कसं लिहावं, कुठे लिहावं, नंबर कसा लिहावा, सगळं नीट दिलेलं असणार आहे. नीट वाचा आणि तो पेपर आपण सोडवायचा आहे. समजलं? आज या ठिकाणी मी थांबणार आहे. धन्यवाद.